महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच आपल्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी जे विधान केलंय त्याने सत्ताधारी गोटात एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे असं म्हणत राज ठाकरेंनी थेट सत्ताधाऱ्यांच्या एक्सपायरी डेटची घोषणाच करून टाकली आहे। आजच्या या विशेष बातमीत आपण जाणून घेणार आहोत की राज ठाकरे नक्की काय म्हणाले, त्यांच्या निशाण्यावर कोण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाकरे बंधूंमधील वाढतं अंतर आता कोणत्या वळणावर आलं आहे। चला समजून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये। मुंबईत पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तीव्र शब्दात भाष्य केले। ते म्हणाले की महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे, राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। राज ठाकरेंच्या मते सध्या जे राजकारण सुरू आहे त्यात जनतेचे प्रश्न बाजूला पडले असून केवळ सत्तेचा खेळ सुरू आहे। राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा देताना एक मोठं विधान केलं। ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते, जगात काहीही कायमस्वरूपी नसतं। 57 ते 58 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची आज काय अवस्था झाली आहे हे बघा। जे आज सत्तेत आहे त्यांना वाटते की हे असंच चालत राहील, पण ही केवळ सूज आहे, रूप नाही। तुमची ही एक्सपायरी डेट जवळ आली आहे। या विधानाने राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या युतीला थेट आवाहन दिलं आहे। नुकतीच राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती। या भेटीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते। त्यावर स्पष्टीकरण देताना राज ठाकरे म्हणाले, मी शिंदेंना शहरातील पार्किंगच्या गंभीर प्रश्नांवर भेटलो। मी उद्या फडणवीसांनाही भेटेल। निवडणुका संपल्या आहेत, आता लोकांच्या कामासाठी भेटणं गरजेचं आहे। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका। राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की पुढील 3 वर्षे मोठ्या निवडणुका नसल्यामुळे आता फक्त आंदोलकांपेक्षा पक्षबांधणीवर लक्ष द्या। तसंच 19 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थवर म्हणजे शिवाजी पार्कमध्ये मनसेचा मोठा मेळावा होणार असून तिथे राज ठाकरे कोणती नवी दिशा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता वळूया एका अशा विषयाकडे जो महाराष्ट्राच्या घराघरात चर्चेला जातोय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील तुटत असलेल्या नात्याबद्दल। एकेकाळी या दोन भावांनी एकत्र यावं अशी इच्छा प्रत्येक शिवसैनिकांची आणि मनसे सैनिकांची होती, पण सध्याची परिस्थिती पाहता या दोघांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे। राज ठाकरे ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्र्यांना भेटत आहे त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांची राजकीय वाटचाल उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे। उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आपली ताकद अजमावत आहेत। राज ठाकरे हे एकला चरोरेच्या भूमिकेत असले तरी त्यांची जवळीक भाजप आणि शिंदे गटाशी अधूनमधून दिसून येते। राज ठाकरेंच्या या विधानाने येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे। सध्याची सूज उतरणार असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे। आता 19 मार्चला शिवतीर्थवरून राज ठाकरे नक्की कोणाचा समाचार घेतात आणि महाराष्ट्र आयसीयू बाहेर काढण्यासाठी काय प्लॅन सांगतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला। धन्यवाद।